श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः। भूलोकसारं भुवनैकनाथं नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवतालानमन भगवान श्री व्यासदेव, देवर्षि नारद मुनी, श्री शुकदेव गोस्वामी, श्री परीक्षित महर्षी श्री सूत गोस्वामी, शौनकादी ऋषींसहित सर्व भागवत कथाकार आणि श्रोते भक्त यांना नमन। श्रीमद्भागवत महापुराणे चतुर्थस्कंधे अथाष्टमोऽध्यायः। ध्रुवाचे वनात जाणे। मैत्रे म्हणतात, शत्रुंजय विदुरा, सनकादिक, नारद, ऋभू, हंस, अरुणी आणि यती या ब्रह्मदेवांच्या नैष्ठिक ब्रह्मचारी पुत्रांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला नाही। अधर्म हाही ब्रह्मदेवांचाच पुत्र होता। त्याच्या पत्नीचे नाव मृषा असत्य असे होते। तिला दंभ आणि माया अशी 2 मुले झाली। त्या दोघांना संतती नसलेला निऋती घेऊन गेला। हे बुद्धिमान विदुरा, दंभ आणि माया यांच्यापासून लोभ आणि निकृती, लबाडी यांचा जन्म झाला। त्यांच्यापासून क्रोध आणि हिंसा, तसेच त्यांच्याहीपासून कली, कलह आणि त्याची बहीण दुरुक्ती, अपशब्द उत्पन्न झाले। हे साधू शिरोमणे, नंतर कलहाने दुरुक्तीपासून भय आणि मृत्यूला उत्पन्न केले। तसेच या दोघांच्या संयोगाने यातना आणि निरय, नरक ही जोडी उत्पन्न झाली। हे विदुरा, अशा प्रकारे मी संक्षेपाने तुला प्रलयाला कारण असा हा अधर्माचा वंश सांगितला। हे वर्णन अधर्माचा त्याग करून पुण्य संपादनाला कारणीभूत होते, म्हणून याचे वर्णन 3 वेळा ऐकून मनुष्य आपल्या मनाची मलिनता दूर करतो। हे कुरुनंदना, आता मी श्रीहरींचे अंश ब्रह्मदेव यांच्या अंशाने उत्पन्न झालेल्या पवित्र कीर्ती महाराज स्वयंभुव मनूच्या पुत्रांच्या वंशाचे वर्णन करतो। महाराणी शतरूपा आणि तिचा पती स्वयंभुव मनू यांच्यापासून प्रियवत आणि उत्तानपाद हे 2 पुत्र झाले। भगवान वासुदेवांच्या कलेपासून उत्पन्न झाल्यामुळे हे दोघे जगाचे रक्षण करण्यास तत्पर असत। उत्तानपादाच्या सुनीती आणि सुरुची नामक 2 पत्न्या होत्या। त्यापैकी सुरुची राजाला अधिक प्रिय होती, सुनीती नव्हती। तिचा पुत्र ध्रुव। एक दिवस राजा सुरुचीचा पुत्र उत्तम याला मांडीवर घेऊन त्याचे लाड करीत होता। त्याच वेळी ध्रुवसुद्धा मांडीवर बसू इच्छित होता, परंतु राजाने त्याला बसू दिले नाही। त्यावेळी अत्यंत गर्विष्ठ सुरुचीने आपल्या सवतीचा पुत्र ध्रुव याला तसे करताना पाहून रागाने राजासमोर म्हटले, मुला, तुला राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही, कारण तू माझ्या पोटी जन्माला आलेला नाहीस। तू अजून लहान आहेस। तू दुसऱ्या कोणत्या तरी स्त्रीच्या पोटी जन्म घेतला आहेस, हे तुला अजून माहिती नाही, म्हणूनच तू अशा दुर्लभ गोष्टीची इच्छा करीत आहेस। जर तुला राजसिंहासनाची इच्छा असेल तर तपश्चर्या करून श्रीनारायणांची आराधना कर आणि त्यांच्या कृपेने माझ्या उदरी जन्म घे। मैत्रे म्हणतात, ज्याप्रमाणे काठीने मारल्यावर साप फुतकार टाकू लागतो, त्याप्रमाणे आपल्या सावत्र मातेच्या कठोर शब्दांनी विद्ध होऊन क्रोधामुळे तो उसासे टाकू लागला। गुपचूपपणे हे सर्व पाहणाऱ्या वडिलांना सोडून तो रडत रडत आपल्या मातेकडे गेला। त्याचे दोन्ही ओठ थरथर कापत होते आणि तो स्फुंदून रडत होता। सुनीतीने मुलाला मांडीवर घेतले आणि जेव्हा महालातील दुसऱ्या लोकांकडून सुरुचीने बोललेले तिने ऐकले, तेव्हा तिला सुद्धा फार दुःख झाले। तिचा धीर सुटला। वणव्याने होरपळलेल्या वेलीप्रमाणे ती शोकाने संतप्त होऊन विलाप करू लागली। सवतीचे बोलणे आठवून तिच्या कमळासारख्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले। ती बिचारी आपल्या दुःखाला अंत नाही असे पाहून सुस्कारे टाकी ध्रुवाला म्हणाली, पुत्रा, तू दुसऱ्याचे वाईट चिंतू नकोस, कारण जो मनुष्य दुसऱ्यांना दुःख देतो त्याला स्वतःच त्याचे फळ भोगावे लागते। सुरुची जे काही म्हणाली ते योग्यच आहे, कारण महाराजांना माझा पत्नी म्हणून स्वीकार करण्याची लाज वाटते।
तू मज अभागिनीच्या पोटी जन्म घेतलास आणि माझ्याच दुधावर वाढलास. बाळ, तुझी सावत्र माता जे म्हणाली तेच द्वेषबुद्धी सोडून कर. जर तुला राजकुमार उत्तमाप्रमाणे राजसिंहासनावर बसण्याची इच्छा असेल तर भगवंतांच्या चरणकमलांची आराधना कर. जगाचे पालन करण्यासाठी सत्वगुणाचा अंगीकार करणाऱ्या त्या श्रीहरींच्या चरणांची आराधना करूनच श्री ब्रह्मदेवांना तसेच मन आणि प्राण जिंकणाऱ्या मुनींनाही ते वंदनीय असे सर्वश्रेष्ठ पद प्राप्त झाले. तसेच तुझे आजोबा स्वयंभुव मनूंनी सुद्धा मोठमोठी दक्षिणा द्यावी लागणाऱ्या यज्ञांच्या द्वारा अनन्य भावाने त्याच भगवंतांची आराधना केली होती. म्हणूनच त्यांना इतरांना अत्यंत दुर्लभ अशी इहलौकिची सुखे, पारलौकिक सुखे आणि शेवटी मोक्ष सुख प्राप्त झाले. बाळा, तू सुद्धा त्या भगवतवत्सल श्री भगवंतांचाच आश्रय घे. जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याची इच्छा करणारे मुमुक्षू लोक नेहमी त्यांच्याच चरणकमलांच्या मार्गाचा शोध करीत असतात. तू स्वधर्म पालनाने पवित्र झालेल्या आपल्या चित्तामध्ये श्री पुरुषोत्तम भगवंतांना बसवून अन्य सर्वांचे चिंतन सोडून केवळ त्यांचेच भजन कर. अरे, त्या कमलदल लोचन श्रीहरींना सोडून मला तर तुझे दुःख दूर करणारा दुसरा कोणीही दिसत नाही. पहा, जिला प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मदेव आदी अन्य देव धुंडत असतात ती कमलधारणी श्री लक्ष्मीसुद्धा नेहमी त्या श्रीहरींनाच शोधित असते. मैत्रे म्हणतात, इष्टवस्तूच्या प्राप्तीचा मार्ग दाखवणारे आईचे बोलणे ऐकून ध्रुवाने बुद्धीने आपले मन स्थिर केले आणि तो पित्याच्या नगरातून बाहेर पडला. हा सर्व वृत्तांत ऐकून आणि ध्रुवाची इच्छा ओळखून नारद तेथे आले. त्यांनी ध्रुवाच्या मस्तकावर आपला पापनाशक हात फिरवीत मनोमन आश्चर्यचकित होऊन म्हटले, मानभंग सहन न होणाऱ्या क्षत्रियांचे तेज पहा ना. हा मुलगा लहान असून सुद्धा याच्या हृदयामध्ये सावत्र मातेच्या कटुवचनांनी घर केले आहे. नारद म्हणाले, मुला, खेळण्या बागडण्यात रमावयाच्या या बालवयात काही बोलण्याने तुझा मान किंवा अपमान होत असेल असे आम्हाला नाही वाटत. जर मानापमानासंबंधीच म्हणशील तर मनुष्याच्या असंतोषाचे खरे कारण मोहाशिवाय दुसरे काहीच नाही. संसारात मनुष्याला आपल्या कर्मानुसारच मान अपमान किंवा सुखदुःख प्राप्त होते. म्हणून बाबा रे, भगवंतांच्या लीलेचा विचार करून बुद्धिमान माणसाने दैवामुळे जी परिस्थिती आली असेल त्यातच संतुष्ट राहावे. आता मातेच्या उपदेशाप्रमाणे तू योग साधनाद्वारे ज्या भगवंतांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी चाललेला आहेस त्यांना प्रसन्न करून घेणे सामान्य माणसांना अवघड आहे असे मला वाटते. योगी लोक अनेक जन्मात अनासक्त राहून समाधी योगाच्या द्वारा मोठमोठ्या कठोर साधना करतात, परंतु भगवंतांच्या स्थानाचा त्यांना पत्ता लागत नाही. म्हणून तू हा व्यर्थ हट्ट सोडून दे आणि घरी परत जा. मोठा झाल्यावर जेव्हा परमार्थ साधनेची वेळ येईल तेव्हा त्यासाठी प्रयत्न कर. विधाताच्या विधानानुसार जे काही सुखदुःख प्राप्त होईल त्यातच चित्त संतुष्ट ठेवणारा पुरुष मोहमय संसारातून पार पडतो. मनुष्याने आपल्यापेक्षा अधिक गुणवान असणाऱ्याला पाहून प्रसन्न व्हावे. जो गुणात कमी असेल त्याच्यावर दया करावी आणि जो आपल्या समान गुणवान असेल त्याच्याशी मित्रत्वाचा भाव ठेवावा. असे करण्यानेच दुःखाने तो खचून जात नाही. ध्रुव म्हणाला, भगवन, सुखदुःखामुळे ज्यांचे चित्त चंचल होते त्यांच्यासाठी कृपा करून आपण शांतीचा हा चांगला उपाय सांगितला आहे. परंतु माझ्यासारख्या अज्ञानी जीवांची दृष्टी तेथपर्यंत पोचू शकत नाही. याखेरीज मला भयंकर असा क्षत्रिय स्वभाव प्राप्त झालेला आहे. म्हणून माझ्यात नम्रतेचा अभाव आहे. सुरुचीने आपल्या कटुवचनरूपी बाणांनी माझे हृदय विदीर्ण केले आहे. त्यामुळे आपला हा उपदेश माझ्या हृदयात शिरत नाही. हे ब्रह्मन, मी त्रैलोक्यात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या पदावर अधिकार मिळवू इच्छितो. जेथे माझे वाडवडील किंवा अन्य कोणीही आरूढ होऊ शकले नाहीत त्यांच्या प्राप्तीसाठी आपण मला एखादा चांगला मार्ग सांगा. आपण भगवान ब्रह्मदेवांचे पुत्र आहात आणि जगाच्या कल्याणासाठीच ही वीणा वाजवीत सूर्याप्रमाणे त्रैलोक्यात संचार करीत आहात. मैत्री म्हणाले, ध्रुवाचे बोल ऐकून देवर्षी नारद अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याच्यावर कृपा करून त्याला सदुपदेश करू लागले. नारद म्हणाले, पुत्रा, तुझ्या मातेने तुला जो सांगितला तोच तुझ्या परम कल्याणाचा मार्ग आहे. म्हणून तू एकाग्र चित्ताने भगवान वासुदेवांचेच भजन कर. ज्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्षरूप पुरुषार्थाची अभिलाषा आहे त्याला त्यांच्या प्राप्तीचा एकमात्र उपाय म्हणजे श्रीहरींच्या चरणांचे सेवन करणे हाच होय. म्हणून मुला,
तुझे कल्याण असो. आता तू यमुना नदीच्या तटावरील परमपवित्र मधुवनात जा. तिथे श्रीहरींचा नित्य निवास आहे. तेथे कालिंदीच्या पवित्र जलामध्ये त्रिकाल स्नान करून नित्यकर्मे करून विधीनुसार आसन घालून त्यावर बैस. नंतर पूरक, कुंभक आणि रेचक या तिन्ही प्रकारच्या प्राणायामाने हळूहळू प्राण, मन आणि इंद्रियांचे दोष घालवून धैर्ययुक्त मनाने परमगुरू श्री भगवंतांचे ध्यान कर.